दोन्ही संघाचे 12वा खेळाडू जर चेंडू पडण्याच्या आत आला नाही तर आजपासून 5 तारखेपर्यंत कोणाची गाय केली जाणार नाहीये. पेनल्टी दिली जाईल 2 धावांची, लक्षात घ्या. तर नक्कीच दोन्ही संघाचे 12वा खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. लक्षात घ्यायचं आहे कालचा दिवस आपल्यासाठी माफ होता. आजपासून मात्र नियमांचं उल्लंघन केल्यानंतर तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. दोन्ही पंच तयार झालेत. आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ही पहिली लढत मास्टर सूर्या 11 विपक्ष एनडी 11 योगेश स्मृती. संघमालक मास्टर सूर्या 11 अनिल पाटील तसेच एनडी 11 योगेश स्मृती. संघमालक रुपेश म्हात्रे, आकाश म्हात्रे, निकेश म्हात्रे, विजेंद्र मस्कर. मॅच ऑन होतोय. गणपती बाप्पा मोरया. आपण पाहतोय स्ट्राईकवर रोटेट. पहिला चेंडू खेळण्यासाठी गणेश कोळी या गोलंदाजाचा संदेश भोपी तैनात आहे. गणपती बाप्पा मोरया. हा चेंडू हलक्या हाताने पुश केलाय. लॉंग ऑन साइडला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू गॅदर करतोय. तोपर्यंत 1 धाव. आजच्या दिवसातील पहिला चेंडू एका धावेने सुरुवात होताना दिसते. ही मॅच खूप महत्वाची असेल रोशन म्हात्रे यांच्यासाठी आणि त्याच दिशेने वाटचाल हे दोन्ही संघ. स्ट्राइक रोटेट केल्यानंतर अतुल पाटील ऑन स्ट्राइक वर. हा चेंडू ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. गलीतून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडू निर्धाव. डब्ल्यू हॅलो 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 पुन्हा एकदा गणेश कोळी. हा चेंडू मात्र त्या ठिकाणी रोशन तैनात आहे. चांगला चेंडू गॅदर करण्याचा, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहा टार्गेट कसं फिट केलं जातंय. रोशन म्हात्रेला माहिती आहे या ठिकाणी अतुल पाटील आणि संदेश भोपी या 2 विकेट खूप महत्वाचे असतील आणि त्याच टार्गेटने जाताना दिसत आहे. संदेश पुन्हा एकदा 1 धाव घेतल्यानंतर स्ट्राइक वर आलाय. हा चेंडू अतिशय सुंदर. पहा कशा पद्धतीने झेल पकडला. पहिला गडी आता मात्र बाद होताना दिसतोय. तर आपण पाहतोय आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा धपलकावरती. एका विकेटच्या नुकसानीनंतर नवीन फलंदाज मयूर भेंडे. गणेश कोळी याचा चेंडू खेळण्यासाठी येईल. 5वा P1चा हा पहिला षटक गणेश कोळी. एनडी 11 योगेश स्मृती यांच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय. पंचांच्या उजव्या बाजूकडून मारा करील. पुन्हा एकदा सर्कल वरून धावत येऊन मयूरसाठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सचिन त्या ठिकाणी हिट करण्याचा प्रयत्न करतोय परंतु 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा सेम चेंडू डिलिव्हर केला होता. फर्स्ट स्लिपला हा चेंडू जातोय. 1 धाव मिळतोय. शेवटचा चेंडू. हा चेंडू आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी रोशन ऑन साइडला धावताना दिसतोय. सर्कल वरून 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेला कॉलिंग नाहीये कारण तितकीच सुंदर थ्रो पाहायला मिळते. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धपलकावरती 4 1 विकेटच्या नुकसानीनंतर.
4 धावा धावपळकावरती रेखाटल्या गेल्या असताना इथे रोशन म्हात्रे गोलंदाजीसाठी येतोय. अतुल पाटील स्ट्राईकवर असेल. P1चा हा पहिला षटक समाप्त झाल्यानंतर आपल्याला 3 खेळाडू बाहेर पाहायला मिळतील. लॉंग ऑन, डीप मिड विकेट अँड लॉंग ऑफ. पहिला चेंडू, दुसरा षटक. हा चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पॉइंटच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या दिशेने 4 धावांसाठी. अतिशय जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. अतुल पाटील आता मात्र चौकारानं सुरुवात करते या दुसऱ्या षटकाची. चौकारानं 8 धावा धावपलकावरती. एक मोठं टार्गेट समोर ठेवण्याचा प्रयत्न मास्टर सूर्या 11चा. गोलंदाजीची लेंथ आणि लाईन पाहिली तर रोशन मात्र चांगल्या स्पेसने डिलिव्हर करताना दिसतोय, परंतु त्याला तितक्या सुंदरतेने मारताना दिसतोय. अतुल पाटील, संदेश मात्र त्या ठिकाणी तैनात आहे. चांगला थ्रो, चांगली फिल्डिंग नेहमीच संदेश मात्र यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतुल 1 धाव घेत असताना मयूर स्ट्राईकवर. पुन्हा एकदा या एंडनं 9 धावा धावपलकावरती. रोशन मात्र याचा पुन्हा एकदा मयूर भेंडेसाठी हा पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त वेळ हवेत आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक तैनात. गणेश कुळे चूक झेल टिपतोय आणि दुसरा मोहरा गारद होतोय मास्टर सूर्या 11 संघाचा. थँक्यू डीजे मास्टर. रोशनने मात्र आता एक जबरदस्त फलंदाज पॅव्हलियन मध्ये परत पाठवलाय. आपण जर पाहिलं तर ही चांगली लढत आजच्या दिवसामध्ये पहिली पाहायला मिळते आणि इथे विकेटवर विकेट मास्टर सूर्या 11 सेट होताना दिसत नाहीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेग स्लिपला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु इथे 1 धाव. प्रत्येक चेंडूवरती एकेरी दुहेरी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला जातो या फलंदाजांचा. जितेश म्हात्रे एक मातब्बर फलंदाज आता मात्र मास्टर सूर्या 11 संघाकडून पहिला चेंडू खेळेल आपल्या कोठ्यातील. आतापर्यंत विचार केला या षटकातील 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा धावपलकावरती असताना पंचांच्या उजव्या बाजूकडून पुन्हा एकदा रोशन म्हात्रे चांगली गोलंदाजी करत असताना इथे जितेश म्हात्रेला बॅट गरम करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू लॉंग ऑन साइडला जातोय. त्या ठिकाणी चेंडू उचलला जातोय तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावपलकावरती 12 धावा. एकेरी दुहेरी प्रत्येक चेंडूवरती धावसंख्या घेण्याचा मनसुबा करणं खूप गरजेचं असेल, कारण मास्टर सूर्या 11 ची कालच्या दिवसाची लढत पाहिली. कमी धावसंख्या असताना देखील मार्गी स्पोर्ट्सला बारक्या कांबळेला त्या ठिकाणी थांबवलं होतं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय. अक्षय 1 धाव मिळेल. या षटकाची समाप्ती झाली. धावसंख्येचा विचार केला 13 धावा धावपलकावरती. तर आपला 12वा खेळाडू जो आहे पाणी घेऊन जायचं मैदानावरती. प्रत्येक टीमचा 12वा खेळाडू मैदानावरती पाणी घेऊन जाईल, लक्षात ठेवायचं आहे. तर पाण्याची मांग केली आहे त्या ठिकाणी मास्टर सूर्या 11च्या 2 फलंदाजांनी. तर आपण जायचं आहे. चालू असणारी लढत मास्टर सूर्या 11 विपक्ष ND 11 योगेश स्मृती या 2 संघांच्या दरम्यान 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावा धावपलकावरती 13 धावा. चांगली लढत, चांगली सुरुवात गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
P1 चे 2 षटक समाप्त होत असताना अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. 18 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्याचा मनसुबा असेल, जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल. आणि अजूनही जितेश म्हात्रे आणि अतुल पाटील सारखा मातब्बर 2 धाकड फलंदाज मैदानावरती तग धरून आहेत. अतुल पाटील याला माहिती आहे शेवटच्या 3 षटकांमध्ये आपण जास्तीत जास्त मजल मारू शकतो आणि हेच हेरलंय या दोन्ही फलंदाजांनी आणि एकेरीने दुहेरी कन्वर्ट केलं रोशन म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून. रोशन म्हात्रे या गोलंदाजाचा विचार केला, चांगली लेंथ आणि लाईन नेहमीच तो वापरत असतो. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा सांघिक तिसरा षटक घेऊन आलाय गणेश कोळी, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तोच गणेश कोळी. तर नाना भगत यांना विनंती आहे आपण यायचं अतिथी कक्षात, आपलं स्वागत आहे, यायचं आहे. जितेश वरती संपूर्ण मदार असेल. संपूर्ण या सामन्याची आपल्या टीमसाठी मोठे फटके खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावरती नेहमीच असतो. आणि इथे मास्टर सूर्या 11च्या माध्यमातून गणेश कोहली पुन्हा एकदा पुढचा चेंडू फेकून काढेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू यष्टीरक्षकाला स्पर्श करून मागे जातोय. डॉट चेंडूची सांगता. करते ठीक आहे, करते ओके. पुढचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला, परंतु या ठिकाणी पंच हेरतायत. हा अवांतर चेंडू आहे, अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 14 धावा धावफलकावरती. आपण पाहतोय या अतिथी कक्षामध्ये आमचे यजमान सर्वजण नाश्ता करताना दिसत आहेत. तर मी नक्कीच सांगू इच्छितो, कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीगला 4 दिवसात या 4 दिवस चहा आणि नाश्ता पाण्याची सोय केली, ती म्हणजेच नौपाडा गावचे माननीय श्री रवींद्र काळूराम भगत. थँक्यू सो मच. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वारंवार या ठिकाणी बीट होताना दिसतोय. खोलवर गतीचा हा चेंडू समजला नाहीये. गणेश कोहली याच चेंडूवरती सर्वांना थांबवतोय, मात्र या ठिकाणी जितेशला तर या ठिकाणी आपण पाहतोय एकूण चेंडूचा विचार केला 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूकडून चेंडू फेकून काढेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मी सांगितलं होतं जितेश म्हात्रेला संपूर्ण मदार घ्यावी लागेल आणि तोच मोठा फटका बऱ्याच टायमिंगनं आता मात्र पाहायला मिळतोय. थँक्यू. या षटकारानं धावसंख्येचा वेग 6च्या गतीने पुढे सरसावतोय. 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन साइडला चेंडू जातोय, त्या ठिकाणी दिनेश तैनात आहे. 1 धाव घेतली गेली, चेंडू उचलला जातोय. दुसऱ्या धावेचा कानमंत्र दिला नाहीये, नकार दिलाय आणि चेंडूचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकाचा विचार केला तर एकूण 5 चेंडू फेकलेत, परंतु 1 चेंडू अवांतर फेकला गेलाय आणि एकूण धावा धावफलकावरती 21 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन साइडला रोशन म्हात्रे चेंडू उचलतोय. 1 धाव, या 1 धावेने धावफलक पुढे सरसावला. 22 धावा धावफलकावरती. अतिशय संत गतीने मध्ये मध्ये टायमिंग शॉट पाहायला मिळत आहेत. मोठे फटके घेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाचा या गोलंदाजाच्या माध्यमातून फसवताना पाहायला मिळतोय. एक मोठा फटका जितेश म्हात्रेनं आपल्या बॅट मधून लगावलाय. जितेश म्हात्रे डावखुरे हाताचा फलंदाज, ताकद आणि टायमिंग पाहून अचूक वेळ साधतोय आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. लोअर फुल टॉस डिलिव्हरी, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय, परंतु इथे 2 धाव घेण्याचा प्रयत्न, 1 धाव घेण्याचा प्रयत्न फसला जातोय. एकूण धावा धावफलकावरती
22 धावा. थँक्यू. तर विनंती असेल माननीय श्री कुणाल गोवारी यांना की आपण अतिथी कक्षात यायचं आहे. आपले हार्दिक स्वागत आहे. तसेच एकनाथजी गोवारी यांना देखील विनंती आहे, आपण अतिथी कक्षात यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी अक्रॉस द थोडासा मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु अपील देखील केली. चेंडू एक धाव नक्कीच खर्च करेल. आपण पाहतो निखिल गोवारी, प्रशांत म्हात्रे याचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. आजच्या दिवसातील ही चांगली लढत. लोअर फुल टॉस डिलिव्हरी हलक्या हाताने पुश केलाय. लॉंग ऑफ साइडला अक्षय गोवारी धावत येतोय. चेंडू हलक्या हातानं थ्रो केला जातोय. 2 धावा सहजगत्या पूर्ण. या 2 धावांच्या मोबदल्यात 25 धावा धाव फलकावरती. निखिल गोवारी चांगला फलंदाज, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रशांत म्हात्रे या गोलंदाजाच्या माध्यमातून हलक्या हातात पुश केलाय चेंडू, परंतु इथे चेंडू थांबत नाहीये. चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त करतोय, त्रिफळाचित करतोय. थँक्यू. एकूण धावा धावफलकावरती 25 धावा. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असणार आहे. तर तिसऱ्या पंचांची मांग केली आहे. या गोलंदाजावर संशय व्यक्त केला जातोय. यानंतरची लढत सार्थक 11 जुई विपक्ष साई 11 नौपाडा या दोन्ही संघांच्या संघ मालकांनी या इनिंगच्या समाप्तीनंतर लगेचच
यायचं आहे. तर या ठिकाणी 3 चेंडूंचा अजूनही खेळ या षटकातील उर्वरित शेष असणार. आपण पाहतोय गिरीश चिमणे या चेंडूचा परिपूर्ण समाचार कशा प्रकारे घेईल ते पाहूया. प्रशांत म्हात्रे चौथा चेंडू पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूकडून फेकून काढील गिरीश चिमणेसाठी. काहीसा पावलांचा रनअप घेऊन बरोबर रस्त्यालगतच्या या एंडने फुल टॉस डिलिव्हरी त्या ठिकाणी हलक्या हाताने पुश केलाय. लॉंग ऑन साइडला दिनेश म्हात्रे येतोय. एक धाव केली गेली. या ठिकाणी मिस फील्ड आणि मिस फील्डचा फायदा पहा. जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक म्हणजे 2 धावा नक्कीच मिळत आहेत. 2 धावांच्या मोबदल्यात 27 धावा धावफलकावरती. खोलवर गतीचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टमच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू पंच अवांतर चेंडू घोषित करतायत. अवांतरने धावसंख्येत भर पडेल. 28 धावा धावफलकावरती. चौथं षटक प्रगती पथावर. प्रशांत म्हात्रे अवांतर चेंडू फेकल्यानंतर पुन्हा एकदा खोलवर गतीचा चेंडू लॉंग ऑफला चेंडू ढकलून दिला जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. गिरीश चिमणे याच्या बॅट मधून एक धाव मात्र नक्कीच येईल. चेंडूचा विचार केला शेवटचा चेंडू या षटकातील. अतुल पाटील अजूनही तग धरून खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मोठा फटका पाहायला मिळतोय मात्र त्या ठिकाणी नक्कीच दिनेश तैनात आहे. अचूक झेल टिपलाय आणि पॅव्हलिनचा रस्ता दाखवलाय अतुल पाटील याला. थँक्यू. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती 29 धावा. अतिशय संथ सामना पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी देखील तितकीच. तर सार्थक 11 जुई विपक्ष साई 11 नौपाडा या 2 संघांच्या संघ मालकांना विनंती आहे आपण अतिथी कक्षात नाणेफेकीचा कोल उडवण्यासाठी अतिथी कक्षाजवळ यायचं आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण आपापल्या कर्णधाराशी संपर्क साधायचा आहे. यानंतरची मॅच सार्थक 11 जुई विपक्ष साई 11 नौपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी या इनिंग नंतर लगेच यायचं आहे. पहिला सामना केव्हाच सुरू झालेला आहे. मास्टर सूर्या 11 आणि एनडी 11 योगेश स्मृती या 2 संघाच्या दरम्यान आपण हा सामना पाहतोय. हॅलो हॅलो केजीएन प्रीमियर लीग 2022 चं पर्व आज स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच आपण पाहिलं या मैदानाची खरं तर ओपनिंग सेरेमनी झाली आणि मोठ्या जल्लोषानं केजीएन प्रीमियर लीगचा आवाज या संपूर्ण पंचक्रोशीमध्ये दुमदुमला.
ओहो अप्रतिम फटका बॅटच्या मधोमध प्रॉपर Hello, टायमिंग hello, एक्स्ट्रा hello. हिटिंग पॉवर ऑन दी वे Hello, राईट ही hello. गॉट इट फ्लाइटी इट इज अ हिट माइटी हॅलो 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 पुन्हा एकदा हवेमध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे त्याच दिशेनं मात्र यावेळी रोशन म्हात्रे सरसेनापती म्हणून कार्यरत आहेत ते चेंडूची अडवतो करतोय चेंडूची पकड त्यानं केली अप्रतिम चेंडू पकडलं फेकलं दरम्यान दोनही फलंदाजांकडे पुरेसा वेळ होता या चेंडूवरती धावा चोरण्याकरिता आणि इथून आपण पाहिलं तर इथून या दोन फलंदाजांनी चोरलेल्या धावा संघासाठी आल्हाददायक ठरल्या जात आहेत एकूण धावा धावफलकावरती आपण 38 पाहतोय 38 रन्स ऑन बोर्ड गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज दर्पेश परदेशीचा वापर अप्रतिम फटका हवेमध्ये उंच उडालाय चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक डाऊन द ग्राउंड येत आहेत आणि अशा तऱ्हेनं झेल पकडला असताना धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या थँक्यू थँक्यू मान्यवरांचं आगमन धन्य आजी दिन संतांचे दर्शन झाली तापा तापा तुटे दैन गेले उठाउठी झाले समाधान आज विसावळे म्हण तुका म्हणे येते घरातोची दिवाळी दसरा मान्यवरांचं आगमन आमचे प्रभाकर गोवारी साहेब यांचं इथं आपण आगमन पाहतोय आदरणीय प्रभाकर गोवारी साहेब मी यांना इन्व्हाइट करेन की आपण आमच्या मंचावरती आणि त्यांच्या समवेत आमचे अतिथी मान्यवर आदरणीय जगनजी कडू साहेब यांचंही इथं आगमन झालेलं आहे मी त्यांनाही इन्व्हाइट करेन की आपण आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते आजच्या दिवसातील जर आपण लॉट्स पाहिला तर मास्टर सूर्या 11 विपक्ष ND11 या दोन संघाच्या दरम्यान ही पहिली लढत आहे 39 धावांचं आव्हान आता इथे खरं तर ठेवलेलं आहे प्रथम सत्रामध्ये ज्यांच्या वाट्याला फलंदाजी आली तो मास्टर सूर्या 11 क्रिकेट संघ खेळत होता आणि त्यांनी 38 धावा जमवल्या 39 धावांचं टार्गेट 5 षटकामध्ये खरं तर ND11 योगेश स्मृती कामोठे या क्रिकेट संघासमोर आता मात्र ठेवलेलं असणार आहे तर या धावा कशा बनतील आणि कशा बनवल्या जातील हे पाहणं खूप महत्वाचं आहे आणि ते पाहण्यासाठी नक्कीच आपण मैदानामध्ये वळू मात्र इथून आपण पाहतोय आपल्याला छोटासा ब्रेक मिळतोय मान्यवरांचं आपण इथे आगमन पाहतोय अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय जुई कामोठे नौपाडा या 3 गावामध्ये खरं तर हे त्रिवेणी संगम झालेला आहे आणि केजीएन प्रीमियर लीगचं आपण हे आयोजन पाहतोय 6वे पर्व आहे टॉस साठी बघा विनंती असणार आहे सार्थक 11 जुई आणि साई 11 नौपाडा या दोन संघाच्या संघनायकांना विनंती आहे की लगेचच टॉस साठी आपण इथे यायचंय सार्थक 11 जुई क्रिकेट संघाचा संघनायक आणि साई 11 नौपाडा क्रिकेट संघाचा संघनायक दरम्यान जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये दोन संघाच्या दरम्यान इथे टॉस केला जाईल आजच्या दिवसामधील दुसरा सामना असणार आहे केजीएन प्रीमियर लीग नितीन चिमणे त्यानंतर ND ट्रॉफी यमार ईगल फिट सेंटर आमचे पुरस्कर्ते आहेत आणि यांच्या खरं तर विद्यमानानं आयोजित केजीएन प्रीमियर लीग आपण पाहतोय इथे संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल एका बाजूला सार्थक 11 आणि दुसऱ्या बाजूला साई 11 या दोन संघाच्या दरम्यान टॉस केला जाईल एका बाजूला साई 11 नौपाडा क्रिकेट संघाचा संघनायक आमच्या सोबत जॉईन झालेला आहे नक्कीच संघनायकाचं नाव आणि संदेश भगत आपल्या सोबत जॉईन झालाय त्यानंतर आपण पाहतोय सार्थक 11 संघाचे संघनायक संजय दादा सचिन गोवारे आमच्या सोबत जॉईन झालेत तर नक्कीच आम्ही टॉस इथे करणार आहोत दोन संघाच्या दरम्यान टॉस साठी इन्व्हाइट करेन यावेळी आमचे अतिथी मान्यवर प्रभाकर गोवारी साहेबांना विनंती आहे की आपण इथे यायचंय टॉस आपण इथे करून घेणार आहोत दोन संघाच्या दरम्यान एका बाजूने संदेश एका बाजूने सचिन अशी मोठी लढत पाहायला मिळेल सार्थक 11 आणि साई 11 या दोन संघाच्या दरम्यान केजीएनचं 6वं पर्व आणि या 6व्या पर्वामध्ये आपण पाहतोय हा आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्या भेटीला येतोय केजीएन प्रीमियर लीग पुन्हा एकदा आपण येतोय टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आमचे अतिथी मान्यवर आदरणीय प्रभाकर दादा गोवारी याच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आमचे डिजिटल आणि बंटी फोटोग्राफीचे खरं तर बंटी दादा देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये संपूर्ण फोटो सेशनचा इथे कार्य चालू आहे तर टॉस केला जाईल दोन संघाच्या दरम्यान आणि हा टॉस
कोण जिंकेल, हेड की टेल, सार्थक की साई स्पोर्ट या दोन संघादरम्यान टॉस. एका बाजूला संदेश, एका बाजूला सचिन सर. आणि हा टॉस जातोय, पुन्हा टॉस केला जाईल. खरं तर पायावरती आदळलाय, त्यामुळे पुन्हा एकदा टॉस असणार आहे. उडा उडा उडा. तरी ते टॉस केला जातोय आणि हा टॉस जातोय संदेश भगत साई 11 नौपाडा क्रिकेट संघाच्या बाजूने. सर्वप्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आहे. आपल्या समोर आपण पाहतोय मास्टर माइंड. तर नक्कीच क्षेत्र आपल्या वाट्याला फलंदाजी आहे. सचिन दादा, फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न कराल? बघू आता 50-60 पर्यंत आम्ही करू प्रयत्न. 50 धावा पुरेशा असतील संदेश भगतच्या संघात आपल्याला खेळायचं आहे. पुरेसं तर नाही परंतु प्रयत्न करू, जास्त करायचं. बेस्ट ऑफ लक. टॉस झाला आणि टॉस जिंकला नौपाडा क्रिकेट संघाच्या संघनायकाने. संदेश त्यांच्या बाजूने टॉस गेलाय. तर नक्कीच आपण त्या सामन्याकडे देखील वळणार आहोत. या मॅचकडे वळणं खूप गरजेचं आहे. 39 धावांचं टार्गेट इथं मास्टर सूर्या 11 क्रिकेट संघानं उभं केलेलं आहे. तर या 39 धावांचं टार्गेट मैदानामध्ये आता मात्र कसं चेज केलं जाईल ते पाहण्यासाठी आपण इथून वळूयात. द्वितीय सत्रामध्ये आपल्याला इथे सामना पाहायला मिळेल मास्टर सूर्या 11 विपक्ष एनडी 11 योगेश स्मृती या दोन संघाच्या दरम्यान. या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पालव येथे लढवय यांच्या सदाशिरी, रणफंदीची जात आमुची कोणमा भयभीत करी. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांच्या प्रेरक नेतृत्वाखाली खर तर घडलेला आणि एक व्यासलेला त्यांच्या खर तर स्मृतीला आपला एक मोठा स्तंभ मांडणारा केजीएन प्रीमियर लीगचा मोठा पर्व आपण इथे पाहतोय. 2022 पर्व वर्ष 6व्या वर्षामध्ये ही स्पर्धा उतरलेली आहे आणि एक भव्य दिव्य अशी क्रिकेटची श्रंखला आज कामोठे, जुई आणि नौपाडा या 3 गावांच्या त्रिवेणी संगमाकरिता आम्हा आयोजकांनी आणलेल्या आहे. केजीएन प्रीमियर लीग 2022 पर्व आपण इथे एन्जॉय करतो मित्रांनो. अप्रतिम अशी खरं तर क्रिकेटची श्रंखला आपल्याला पाहायला मिळते आजच्या या दिवसामध्ये. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2022 आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामधील पहिला सामना आपण इथे एन्जॉय करूयात. मास्टर सूर्या 11 विपक्ष एनडी 11 योगेश स्मृती या दोन संघाच्या दरम्यान 39 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये एनडी 11 योगेश स्मृती कामोठे क्रिकेट संघ उतरलाय. तर या धावा तो 5 षटकामध्ये कशा बनविल पाहण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण छोटंसं वलन घेऊयात आणि या मॅचकडे आपण पुन्हा एकदा इथून जाऊयात. अप्रतिम सामन्यांची पर्वणी आपण इथे पाहतोय. थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद किनाऱ्यांना कोठला किनारा. बाबा आमटे म्हणतात की बेधुंद वादळांना कोठला किनारा. ही मोठी वादळ आहेत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने आपण जर विचार केला तर एनडी 11 योगेश स्मृती क्रिकेट संघाचे संघनायक असतील रोशन. इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का गडी बाद होतोय फलंदाजी करणाऱ्या एनडी 11 योगेश स्मृती संघाचा. थँक्यू. समरभूमीचे सनदी मालक, शतयुद्धांचे मानकरी, रणफंदीची जात आमुची कोणमा भयभीत करी. या दोन उक्तीतून एवढंच सांगेन की विमानतळाला नाव फक्त दिबांचेच. मैदानाच्या आतमध्ये घेऊन जातोय सामना आपण इथे पाहतोय. एनडी 11 आणि मास्टर सूर्या 11 या दोन संघाच्या दरम्यान पहिल्या चेंडूवरती मिळवलेली सफलता आणि त्या सफलतेतून त्यांचे मनसोबे त्यांनी सिद्ध केलेले आहेत. म्हणजे मॅच मध्ये इथे आपण पाहतोय त्यांना मात्र पूर्णत्व जिंकायचं आहे आणि त्याचसाठी खरं तर त्यांचा अट्टास आपण इथे पाहिलेला. चांगला चेंडू इथे हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय, चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाहीये. मात्र झेल हातातून निसटल्या कारणास्तव हा चेंडू न अडवण्याचा तसा निर्णय आणि ते संघ समोरील संघाला मात्र धावा मिळून जात आहेत.
आदरणीय चंद्रकांतजी चिमणे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आदरणीय चंद्रकांतजी चिमणे साहेब आपण इथे पाहतो मंचावरती उपस्थित झालेले आहेत. आमचे जुई गावचे केजन प्रीमियर लीग साठी आम्ही ज्यांना खरं तर एक मोठे मान्यवर आणि ज्या पाहुण्यांची आपण खूप खूप आतुरतेनं वाट पाहिली त्यांचे अतिथी मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून मी त्यांचं खूप खूप स्वागत करतोय. मनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपुली सजली, स्वागतास वाहतो ही खास सुमनांजली. स्वागत नसे हा तर आहे केजीएन प्रीमियर लीगचा जीवाला, आणि आपल्या पदस्पर्शाने पावन झाला तो क्रिकेटचा हा सोला, केजीएन प्रीमियर लीगचा हा सोला. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. एकूण धाव फलकावरती 3 गडी 1 बाद झालाय, आणि तो फलंदाज कोण बाद झालाय तर आपण पाहिलं सचिन पाटील हा फलंदाज आपण पाहिला तर खरं तर बाद झाला होता. पहा इथे अपटीबार चेंडू 1 बाउन्सची खरं तर वॉर्न इथे पंचांनी दिलेली आहे, आणि अप्रतिम चेंडूची फेकी आपण इथे पाहू शकतो गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम असं मैदान खरं तर आपण पाहू शकता. इथे खरं तर आमच्या कामोठेवासी यांनी आमच्या या खरं तर मैदानासाठी खूप मोठी मेहनत केली, आणि आपण पाहतोय आज मात्र या मैदानावरती ही केजीएन प्रीमियर लीग मात्र अतिशय सुंदररित्या घडवत असताना हा सामन्यांचा पर्व आपण इथे एन्जॉय करतोय. निखिल गोवारी या गोलंदाजाचा वापर, एक ताकदवर गोलंदाज, आतापर्यंत गोलंदाजी दाखवली, पहिल्या चेंडूवरती सफलता त्यानं खरं तर प्राप्त केलेली आहे, आणि ही सफलता आपण इथून पाहिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिली सफलता, दुसऱ्या चेंडूवरती 3 धावा आल्या, त्यानंतर 2 डॉट चेंडू आपण पाहिले. आता इथून आपण पाहतोय तर इथे ओहो यावेळचा चेंडू अजून एक इनसाइड एज घेऊन चेंडू जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक धक्का. तर नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय प्रभाकरजी गोवारी साहेब यांचा इथे आम्ही यथोचित मानसन्मान करून घेणार आहोत. या स्पर्धेचा आदरातिथ्य म्हणून त्यांचा सन्मान सोहळा आमचे अतिथी मान्यवर आदरणीय पंडितजी गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जाईल. आदरणीय पंडितजी गोवारी साहेबांना मी इथे विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते उपस्थित मान्यवर प्रभाकर गोवारी साहेबांचा आपण मानसन्मान करून घ्यायचा आहे. मंचावरती उपस्थित मान्यवर प्रभाकर गोवारी साहेब यांचा आदरातिथ्य सोहळा इथे केला जाईल. केवड्याला कधीही फुलं येत नसतात, मात्र आपल्या सुगंधानं संपूर्णत्व तो जगाला मोहवून घेत असतो, कारण की त्याच्यामध्ये मग तो गुणधर्म आहे. तसंच गुणधर्म आमच्या मान्यवरामध्ये आहे. संपूर्ण आपल्या खरं तर परिमल गंधाने हा सभा मंडप त्यांच्या माध्यमातून सजलेला आहे, आणि त्यांचा यथोचित मानसन्मान सोहळा आदरणीय प्रभाकरजी गोवारी साहेबांचा सन्मान सोहळा आपण पाहतो आमचे पंडित गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे केला जातोय. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय प्रभाकर गोवारी साहेब यांचा यथोचित मान सन्मान सोहळा आपण इथे मंचावरती मोठ्या थाटामाटानं पाहिला. पंडितजी गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण स्वीकारायचं बघा. प्रभाकर गोवारी साहेबांचा सन्मान सोहळा मंचावरती मोठ्या थाटामाटानं पार पडतोय. केजीएन प्रीमियर लीग 6वे पर्व, आणि या 6व्या पर्वामधील ही एक उत्तम स्पर्धा आपण इथे पाहतोय. तर आमचे दुसरे अतिथी मान्यवर आदरणीय चंद्रकांतजी चिमणे साहेब यांचाही आम्ही इथे यथोचित मानसन्मान करून घेणार आहोत. त्यांनाही मी इथे इन्व्हाइट करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. आमचे कॅप्टन कुल नक्कीच अरुणजी पाटील साहेब यांचा इथे यथोचित मानसन्मान सोहळा आमचे कॅप्टन कुल परेश म्हात्रे यांच्या माध्यमातून इथे केला जातोय. दीपा पाटील प्रकल्पग्रस्त खरं तर समिती आणि त्या समितीच्या एका पदी यांची निवड झालेली आमचे परेश दिदा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान सोहळा आपण पाहतोय. मंचावरती मोठ्या थाटामाटानं पार पडतोय. कामोठे जुई नौपाडा प्रीमियर लीग 2022 6वे पर्व, आणि या 6व्या पर्वामध्ये अतिथी मान्यवरांची रेलचेल. धन्य आज दिन संतांचे दर्शन, झाली तापा तापा तुटे दैन गेले, उठा उठी झाले, झाले समाधान आज विसावले म्हण, तुका म्हणे येते घरातोची दिवाळी दसरा. खरं तर हा क्रिकेटचा सण आमच्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा कमी नसणार नाहीये. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माये जगन्नाथ बाप जगन्नाथ, नाताचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा,
त्रैलोक्याची शोभा शोभत असे. खर तर आज एक सुवर्ण महोत्सव भरला या गावामध्ये. आज सुवर्ण पर्व, एक मोठा महोत्सव आपण पाहतोय. आज खरं तर क्रिकेटचा हा सुवर्ण पर्व आपल्याला पाहायला मिळतोय. 6वं पर्व आणि केजीएन प्रीमियर लीगचा सोहळा आपण पाहतोय 2022 मधील ही स्पर्धा. प्रत्येकी वर्षामध्ये एखाद्या चातकाप्रमाणे आपण या स्पर्धेची वाट पाहत असतो. चातक पक्षी ज्या प्रकारे वर्षामध्ये पावसाची एकदाच वाट पाहत असतो, तशी खरं तर ही वाट आम्ही केजीएन प्रीमियर लीगची पाहत असतो. आणि केजीएन प्रीमियर लीगचा हा सोहळा आपण इथे पाहतोय. अप्रतिम स्पर्धा. फलंदाज बाद झालाय आणि इथून मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. इथून आपण जर पाहिलं नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल. देखो देखो दोस्तों मैदान के अंदर कौन आया है. रोशन म्हात्रे, शेर, बब्बर शेर. काल अर्धशतक फटकावलंय, आज मैदानामध्ये आलाय. कारण अर्धशतक पटकावून सुद्धा खरं तर सामना गमावला होता. आज हा सामना संपवण्याच्या नादामध्ये नक्कीच असणार आहे. रोशन म्हात्रे शाडा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता खेळण्यासाठी उजव्या हाताचा राईट हँडेड बॅट्समन. पहिला बॉल होता यावेळी रोशनसाठी. फक्त खरं तर दिशा देण्याचा प्रयत्न होता रोशनचा, कारण की त्यालाही माहिती आहे यदि यहाँ से बचेंगे तो और बनाएंगे. और बनाने कितने फिर 39, फक्त 39 बनवायचे. मग 39 धावा बनवण्याचा हा त्याचा प्रयत्न आपण इथून पाहतोय. यॉर्क लेंथ आणि इथे आपण पाहिलं पालम बाल बचावलाय. लेग बिफोरच्या अपिलीमध्ये अडकला असता तर मग संघ अडचणीमध्ये असता, यात तळ मात्र शंका नाहीये. आणि या 39 धावा या खेळाडूसाठी खरं तर आपण जर पाहिल्या तर खूप कमी आहेत. कारण की जर हा फलंदाज लागला तर 2 षटकामध्ये या धावा तो बनवेल. चांगला फटका गॅप मधून एक्झिक्यूट केलाय. क्रॅकिंग स्ट्रोक, नो चान्स फॉर स्टॉपिंग. दॅट्स कुल बी 4 रन्स. थँक्यू. फलंदाज, अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. स्किलिंग क्रिकेटमधील कलात्मक मादक सौंदर्य असलेले फटके यावेळी फलंदाजाने दाखवले. आणि या चेंडूवरती आलेला चौकार संघासाठी आल्हाददायक ठरला जातोय. संघाची धावसंख्या आपण एकूण धावा पाहतोय धावफलकावरती 7. यावेळीचा बॉल अप्रतिम फटका. ही ओळख राहिली रोशनची, ओळख पटवून दिली आहे. षटकार. कुणाल गोवारे आणि राजेश भगत बघा आमचे लाडके आयोजक संयोजक आहेत. त्यांना मी इथे विनंती करतोय की या आपण आमच्या मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचे. आमचे अतिथी मान्यवर आदरणीय कुणाल गोवारे आणि राजेश भगत साहेब, या मंचावरती आपली जागा इतरत्र नाहीये, या मंचावरती आपली जागा आहे. तरी आपण मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. सुंदर अशा स्पर्धेचं आपण आयोजन इथे पाहतोय. प्रथम क्रमांक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये आणि अशा प्रकारे केजीएन प्रीमियर लीगचे पर्व आपण पाहतोय. 6व्या वर्षामध्ये खरं तर आयोजकांना यश आलेलं आहे. या स्पर्धेला उतरत असताना अप्रतिम क्रिकेटची स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. नवीन गोलंदाजी निवड निखिल गोवारे आता पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आलाय. वैयक्तिक खरं तर दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळत असताना गोलंदाजी झेल हवेमध्ये उडाला होता. तो झेल खरं तर हातातून निसटला जातोय. जीवनदान मिळणं ही खरं तर एक खूप मोठी गोष्ट आहे आणि ही मोठी गोष्ट खरं तर आपण मैदानामध्ये घडताना पाहतोय.
भले हे जीवनदान रोशनला नसेल, मात्र आपण पाहिलं हे जीवनदान मिळालं फलंदाजी करणाऱ्या दर्पेश परदेशी या फलंदाजाला. याच दरम्यान आमच्या या स्पर्धेसाठी खूप मोठी अविश्रांत मेहनत ज्यांनी घेतली त्यांचे विलासदादा गोवारी पूर्णत्व या स्पर्धेमधील या मैदानाचा आपण जो काही खरं तर स्वच्छता विभाग यंत्रणा पाहतोय ती यंत्रणा खाली ते खरं तर कार्यरत आहेत आणि विलासदादा गोवारी यांचं इथे आगमन झालेलं आहे. पहा चांगला फटका गॅप मधून चेंडू एक्झिक्यूट केला जातोय. 4 धावा इथे आपण पाहिलेले आहेत. चौकार या चेंडूवरती. निखिल गोवारी आणि निखिल गोवारी या गोलंदाजावरती चढवलेला प्रत्यल्ला काय फटकेबाजी झाली पाहिलं आपण. गॅप मधून चेंडूला एक्झिक्यूट केलं जात आहे. आता रोशन समोर असताना पहा इथे कसं प्रेशर इथे येत आहे. आणि मी आधी म्हटलं की जीवदानांची रास दिला आपण पाहिलेली आहे मैदानामध्ये. मग अशी अनेक सारी जीवदान इतिहासामध्ये देखील आपण पाहिली. 19व्या शतकामध्ये मोहम्मद गौरी हिंदुस्थानावरती चालून आला आणि तेव्हा खर तर पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला जीवनदान दिलं 2 वेळा. नंतर पृथ्वीराज चव्हाणांना त्याने हरवलं होतं. सरसकट कत्तल देखील केली होती. ही जीवदानांची रासलेली असते मित्रांनो. जीवदान देणं धोकादायक असतं. मग कुठलंही क्षेत्र असू दे. क्रिकेटमध्ये आपण जीवदान देता. कालच आपण एक पाहिलं सिद्धांत मोरे खर तर धटावचा खेळाडू आहे. त्याला जीवनदान मिळालं. त्यानं 13 चेंडूमध्ये अर्धशतक पटकावलं होतं. इथे निखिल गोवारीला आपण पाहू शकतो या चेंडूवरती. आता मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना त्याच्या गोलंदाजीवरती रोशनने स्ट्राईक रोटेट केली. 1 धाव आली. 1 धाब्याने संघ पुढे. 19 धावा धावफलकावरती 19. अजूनही जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. 3रं षटक प्रगतीपथावरती चालू असताना गोलंदाजी निखिल गोवारी या गोलंदाजाचा वापर 3 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च केलेत. गडी बाद करण्यात 6 धावा खर्च केलेत. गडी बाद करण्यात यश आलं नाहीये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. कोणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. अवाक्याच्या बाहेर. एका टप्प्याने कलेक्शन. पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेशन मधील सातत्यपणा टिकून ठेवला जाईल. 1 धाव. 1 धाव्याने संघ पुढे. संघाची एकूण धाव संख्या 19 धावा 20. अजूनही 19 धावांची गरज उर्वरित 14 चेंडू मध्ये. 14 चेंडू 19 धावा. काय घडणार काय बिघडणार. कोण जिंकणार कोण हरणार. कोण रचणार इतिहास आणि कोण ठरणार खास यासाठी चाललेला टास आहे. ओहो फुलर लेंथ फुल टॉस बॉल. रोशन साठी बाहुबलीसाठी छोटासा घास गिलून काढलाय. षटकार. अप्रतिम फटका. घुटना देख तमाशा देख. काय फटकेबाजी होती. डोळ्यांचं पाळणं फेडणारी फलंदाजी. आणि रोशन मात्र म्हटला का मग चंद्रासारख्या लोबसवान्या फलंदाजीचं वरदान लाभलेला फलंदाज. आता मात्र आपली फलंदाजी तो दाखवून देतोय मैदानामध्ये आणि अप्रतिम फटकेबाजी आपण इथे एन्जॉय केलेली आहे. सुंदर फटकेबाजी. एखादा फलंदाज जेव्हा खरं तर चेंडूवरती प्रतिघात करतो तेव्हा चेंडू देखील वेदनेनं महेश मात्र विव्हलत असतो. मात्र हा रोशन मात्र जेव्हा चेंडूवरती प्रतिहल्ला चढवतो तेव्हा चेंडूलाही गुदगुल्या होत असतात आणि चेंडू सीमेपार जात असतो. तसा हा फटका झाला. 19 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतो. 26 धावा. अजूनही 13 धावांची गरज. उर्वरित आपण जर चेंडूंचा विचार केला 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 13 चेंडू 13 धावांची गरज. मी आधी म्हटलं या धावा खरं तर पुरेशा नसतील रोशनच्या संघासमोर. आपल्याला हा फायटिंग स्कोर नसणार आहे. 1983 साली बघा एक वर्ल्ड कप खरं तर भारतामध्ये आला होता आणि त्या वर्ल्ड कपची आपण चर्चा नक्कीच करू. डिफेन्सिव्ह चेंडू मध्ये खेळलेला आहे आणि इथे खरं तर हा डिफेन्सिव्ह चेंडू आपण इथे पाहिला. चेंडूला दिशा दिली. चेंडूची अडप आपल्याला पाहायला मिळाली आणि इथून 1 धाव या चेंडूवरती. 12 चेंडू आणि खरं तर आता गरज असणार आहे ती म्हणजेच 12 धावांची.
तर नक्कीच आपण इथून पाहतोय या चेंडूवरती खरं तर सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय रोशनचा आपण पाहिला. मॅच मध्ये आपण जर समीकरण पाहिलं खरं तर 12 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळतात. अप्रतिम खरं तर खेळ मैदानामध्ये आपण पाहिलेला आहे. खेळ मांडियाला वाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे. खरं तर आपण इथं पाहिलं हा मोठा खरं तर वालवंट आहे आणि या वालवंटावरती आपण पाहतोय धावांची तहान खरं तर फलंदाज भागवत आहेत. विकेटाची तहान खरं तर खेळाडू मैदानामध्ये भागवत आहेत. केजीएन प्रीमियर लीगचा सोहळा दिशा दिली होती. सेकंड स्लिप मध्ये चेंडू जातोय तिथे चेंडूची अडव झाली. अप्रतिम खरं तर कलेक्शन झालं. मात्र रोशननं कुठल्या प्रकारची जोखीम घेतली नाहीये कारण की तोही जाणून चुकलाय. आता इथून हा सामना आपल्या हातामध्ये आलेला आहे. आपण चर्चा करत होतो 1983च्या वर्ल्ड कपची. खरं तर 183 धावांची गरज होती आणि तेव्हा असं वाटलं की हा वर्ल्ड कप आता हातातून जाईल. अनेक समीक्षकांनी खरं तर चर्चाही केली की वेस्ट इंडिज आता मात्र हा वर्ल्ड कप उंचवणार आणि उचलणार. आणि तेव्हा कपिल देव सरांनी एक मीटिंग घेतली मैदानामध्ये. ती मोठी कॉन्फरन्स त्यांनी भरवली. त्यामध्ये त्यांनी खरं तर आपल्या साथीदारांना म्हटलं की 183 रन लढने के लिए काफी है. यदि जीतने के लिए ये 183 रन काफी नहीं है लेकिन लड़ने के लिए काफी है तो चलो लढते हैं. आणि तेव्हा खरं तर भारत क्रिकेट संघ असा लढला की 1983 साली वर्ल्ड कप भारतामध्ये आला होता. आताच 1983 चा तो वर्ल्ड कप खरं तर आपण पाहतोय आणि त्याच्यावरती चित्रपट प्रदर्शित झालाय. ज्यांना वेळ मिळेल त्यांनी तो वर्ल्ड कप पहा. इथे चांगला फटका फलंदाजाने घेतला. रोशनच्या बॅट मधून षटकार. अप्रतिम फटका. सामना संपवत असताना खर तर आता हा फटका खेळेल का हाही प्रश्न आहे. आणि सामना संपवण्याच्या नादामध्ये स्वतःला संपवून बसलाय फलंदाज बाद झळबादच्या स्वरूपात रोशन म्हात्रे. बॅक टू द पवेलियन. हात चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. सामना अजून संपला नाहीये. रोशनच्या जाण्यानं आता मात्र खूप फरक पडेल संघाला. डॉट चेंडू आले प्रेशर पडतील. दिनेश नवीन फलंदाज आपण इथून पाहू मैदानामध्ये आता खेळण्यासाठी. या धावा खरं तर जमा करायच्यात. एक सामना गमावलाय रोशनच्या योगेश स्मृती एनडी 11 क्रिकेट संघानं. मात्र आता या मॅच मध्ये ते कसे खेळतील आणि हा सामना ते जिंकतील का हाही प्रश्न मुलताच उरतोय. जर दिनेश या फलंदाजाने षटकार घेतला तर आमच्या अक्कू दादा रिव्हर्स षटकार जर घेतला तर आकाश मात्रे यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. ओहो दिशा देण्याचा प्रयत्न होता. पहा इथून प्रेशर पडेल यात काही मात्र शंका नाहीये. रोशन चिमण्याचा वापर गोलंदाजीसाठी अप्रतिम गोलंदाजी आपण त्याची इथे एन्जॉय करतोय. या चेंडूवरती आपल्याला हा डॉट चेंडू खरं तर येताना पाहायला मिळाला. 7 चेंडू आणि 6चं समीकरण. 7 चेंडू 6 धावांची गरज. एकूण 33 धावा धाव फलकावरती एनडी 11 क्रिकेट संघ फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅट मध्ये मिलन होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता षटक समाप्तीचा पंचांचा इशारा. षटक इथे संपतोय. 4 षटकांचा खेळ झाला मित्रांनो. 4 षटकामध्ये संघाची एकूण धाव संख्या 33 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद फलंदाजी करतोय योगेश एनडी स्मृती 11 कामोठे क्रिकेट संघ.
तर नक्कीच मंचावरती उपस्थित मान्यवर आणि त्यांचा सन्मान सोहळा आदरातिथ्य सोहळा आपण इथं खरं तर करून घेणार आहोत. मित्रांनो, भूक लागल्यावरती जेवण प्रकृती, भूक न लागता जेवण विकृती आणि भूक लागून सुद्धा आपल्या ताटातील दुसऱ्याला देणं याला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणतात. या संस्कृतीचा वारसा जपण्याचा कार्यक्रम मंचावरती केला जाईल. आदरणीय कुणाल गोवारी साहेबांचा सन्मान असणार आहे. पंडितजी गोवारी साहेबांना विनंती करेन आपण कुणाल गोवारी साहेबांचा सन्मान सोहळा मंचावरती करून घ्यायचं. बघा, आमच्या या स्पर्धेचे यशस्वी आयोजक संयोजक पंडित गोवारी साहेबांना विनंती आहे की आपण कुणाल गोवारी याला इथे सन्मानित करायचं आहे आणि राजेश भगत यांचा देखील आम्ही इथे सन्मान करणार आहोत. पंडित गोवारी साहेबांच्या शुभ हस्ते राजेश भगत यांचा सन्मान मंचावरती इथे करत केला जाईल. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 6 चेंडू 6 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज साहिल गोवारीचा वापर. सामना क्रुशल मोमेंटला रोशनच्या जाण्यानं खूप फरक पडलाय आणि तो फरक आपण इथे पाहतोय. खरं तर एखाद्या उकाली पावसानं पडतो ना तसा हा फरक असणार आहे. मोठी खरं तर इथे नासधूस झालेली आहे संघाची. ती नासधूस आणि ती उणी भरून निघेल का हा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूने गोलंदाजीच्या अटॅक वरती साहिल गोवारी तयार असणार आहे. राजेश भगत यांचा सन्मान मंचावरती केला जातोय. त्यांना विनंती करेन आपण त्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पुन्हा एकदा पंडितजी गोवारी साहेबांना विनंती असेल आपण तो सन्मान करून घ्यायचा आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज साहिलचा चेंडू हवेमध्ये झेल घेण्यासाठी संधी असणार आहे. झेल घेण्यासाठी अटेम्प्ट करणं खूप महत्वाचं होतं या मॅच मध्ये आणि इथून आपण जर पाहिलं तर चेंडूवरती 2 धावा घेताना 2 फलंदाज. असं वाटलं की या मॅच मध्ये या विकेटच्या येण्यानं आता मात्र हा सामना पुन्हा एकदा आपल्या बाजूनं मास्टर सूर्या 11 क्रिकेट संघ खेचेल. मात्र दुसऱ्या बाजूनं जर आपण विचार केला तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला साथ मिळाली नाही आणि इथून आपण जर पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये आता पकड निर्माण करत असताना आपण पाहतोय फलंदाजी करणारा संघ. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच 5 आणि 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोण जिंकणार, कोण हरणार, कोण रचणार इतिहास आणि कोण ठरणार कास, यासाठी आयोजकांचा चाललेला टास आहे. यावेळचा बॉल बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी करत नाही. अप्रतिम कलेक्शन. फलंदाज बाद होतोय झेलबादच्या स्वरूपात. धक्का क्रमांक 5. थँक्यू. पहा, सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. म्हणजे आपण पाहतो घरातील एखादा करता धरता माणूस जर घरामध्ये अब्सेन्स असेल तर मग घरामध्ये एखादी खरतर अडचण आली तर मग ती अडचण दूर होता होता खरतर नाकी नव्हे होतं घरच्या सदस्यांना. पहा, इथे रोशन मात्रेच्या बाद होण्यानं संघ किती मोठ्या अडचणीमध्ये सापडलेला आहे आणि ते दृश्य आपण पाहतो मैदानामध्ये, ते व्यंगचित्र आपण मैदानामध्ये पाहतोय. ते रेखाटले गोलंदाजी करणाऱ्या मास्टर सूर्या 11 संघाच्या गोलंदाजांनी. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. सामना क्रुशल मोमेंटला. सामना आपण पाहतोय बरोबरीवरती सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर मध्ये हा सामना करत खेळवला जाणार आहे. 4 चेंडू 4 ची गरज. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये उंच उडालाय. झेल खाली क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय. चुकी करत नाहीये. पकडलाय झेल. संपुष्टात आणलाय फलंदाजा खेळ. धक्का क्रमांक 6. थँक्यू. मान्यवरांचं आगमन आपण पाहू शकता. आमचे अतिथी मान्यवर आदरणीय सतीशजी पाटील साहेब धाकटा खांदा यांचं इथं आगमन झालेलं आहे. या मोठा खांदा यांचं इथं आगमन झालेलं आहे. सतीशजी पाटील साहेब यांचं इथं आपण आगमन पाहतोय आणि त्यानंतर त्यांच्या समवेत आपण दुसरे अतिथी मान्यवर पाहतोय. आमचे अतिथी मान्यवर आदरणीय परेश पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच त्यांचा सन्मान आपण इथे पाहू. सामन्यामध्ये क्रुशल मोमेंट आलेला आहे. सामना रोमांचक मोडवरती आलेला आहे. मी आधी म्हटलं की एखादं वादळ यावं आणि एखाद्या घराचं छप्पर त्यानं उडवून न्यावं अशा प्रकार आपण पाहतोय. आता मात्र एनडी 11 योगेश स्मृती संघाला हा मोठा ग्रहण लागला जातोय. गरज भासली आहे. उर्वरित 3 चेंडू मध्ये 4 धावांची. 3 चेंडू 4 धावांची गरज. सामना रोमांचक मोडवरती. सामना क्रशल मोमेंटला. सामन्यामध्ये एक मोठी घौड दौड चालू झालेली आहे. सामना दोन्ही बाजूनं आता मात्र 50-50च्या कबलावरती आलेला आहे. रोशनच्या जाण्यानं खूप मोठा फरक पडलाय. मी आधी म्हटलं होतं की रोशनची पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या सामन्यामध्ये देखील 50 धावांची वादळी केली आपण पाहिली होती. मात्र या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय वादळी केली झाली, ते वादळ विजलं गेलं आणि आता मात्र असं मोठं वादळ आलंय त्यांच्या खेळण्यावरती की त्यांचा खेळणं मात्र आता स्वतःचा बचाव करतोय. 3 धावा 4 धावा कसे घेतील हे पाहणं खूप गरजेचं आहे.
बरोबरीसाठी 3 धावांची गरज, जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. चेंडूंचा खेल बाकी है 3. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन उसके बाद अस्ताव्यस्त हो जाता है. खरं तर हा तसाच तुफान असणार आहे. फुलर लेनचा बॉल स्वतःच्या फॉलो 3 मध्ये अप्रतिम कलेक्शन. बॅक टू द बॉलरची संकल्पना विकेटाची हॅट्रिक स्पर्धेमधील संपन्न करत असताना गोलंदाज. तर नक्कीच विकेटची हॅट्रिक प्राप्त झाली आहे आणि विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील आपण पाहतोय. KGN प्रीमियर लीगच्या माध्यमातून खरं तर ते बक्षीस लाभलेलं आहे प्रत्येकी खेळाडूसाठी. ते बक्षीस देखील या खेळाडूला मिळून जाईल. सामन्यामध्ये संघाला इथे आपण पाहतोय खरं तर घेऊन आलाय 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना क्रशल मोमेंटला आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशी लढत आपण पाहतोय. साहिल या गोलंदाजच्या माध्यमातून या मातीनं दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी यासाठी समर्थता बलिदानाची. इथे आपण पाहतो ती समर्थता आणि खरं तर तोच लढवय्या धोरण मैदानामध्ये त्यानं अपनावलाय आणि अप्रतिम अशी षटकाची खरं तर त्यानं विवरचना इथे मैदानामध्ये केलेली आहे. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. सामना क्रशल मोमेंटला आपण इथे पाहतोय. गोलंदाज साहिल गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 4 धावांची गरज असताना स्ट्रायकर एंडवरती आपण फलंदाज दीपक गोवारीला पाहू. 2 चेंडू आणि 4 धावांची गरज. इम्पॉर्टंट चेंडू. यावेळचा बॉल एक धाव कंप्लीट करण्याचा नक्कीच धाडस असणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? हा प्रयत्न इथे खर तर यशस्वी होताना पाहायला मिळतोय. 2 धावा. या चेंडूवरती खर तर प्रशांत या फलंदाजाचा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा आल्या. 2 धाव्यानं आपण पाहतोय हा संघ इथून मात्र पुढे वाटचाल करत असताना 1 चेंडू 2 धाव्यांची गरज. सामना रोमांचक मोडवरती नक्कीच आलेला आहे. चित्तथरारक सामना आपण इथे एन्जॉय करतोय. 1 चेंडू 2 धावांची गरज. आता मात्र डोळ्यांचे फाळणे पेरणारा सामना. सामना होता कुठे, सामना आला कुठे. करामत केली कोणी? गोलंदाजी करणाऱ्या साहिल गोवारी या खरं तर गोलंदाजाची आपण ही खरं तर करामत पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी आपण त्याची पाहिली इथे आणि ती गोलंदाजी आपण तिथे इथे एन्जॉय करतोय. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चेंडूसाठी मित्रांनो. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 धाव आली सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. 2 धावा आल्या तर मात्र ND11 योगेश स्मृती संघ जिंकेल आणि डॉट चेंडू गेला तर मास्टर सूर्या 11 जिंकण्याचा जल्लोष साजरा करेल. यात काही मात्र शंका नाहीये. 1 रन घेतली तर सुपर ओव्हर मध्ये सामना जाईल. 2 धावा आल्या सामना जिंकेल ND11 योगेश स्मृती संघ आणि जर डॉट चेंडू आला तर मास्टर सूर्या 11 हा सामना नक्की जिंकेल. बघा कीपर जर क्लोज असेल आणि जर चेंडू जर निर्धाव गेला तर मग तो डॉट चेंडू असणार आहे. हा स्पर्धेचा आणि क्रिकेटचा नियम आहे. आणि जर हातातून जर चेंडू निसटला खाली पडला तर मग धाव घेऊ शकतात फलंदाज. फलंदाज धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. यात काहीच मात्र शंका नाहीये. तर चला 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. 1 चेंडू 2 धावा. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. KGN मधील सर्वाधिक रोमांचक सामना. 1 चेंडू 2 धावांची गरज. विजयी फटका. गोल्डन मोमेंट ऑफ द मॅच. हा सामना जिंकलाय फलंदाजी करणारा ND11 योगेश स्मृती कामोटे क्रिकेट संघानं.
तर नक्कीच दीपक गोवारी या खेळाडूसाठी ते बक्षीस आले बघा. आकाश म्हात्रे आमच्या अक्कू दादा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. तब्बल 200